आता बातमी वर्ध्यातनं आनंदवाडीमध्ये पत्नीच्या डोळ्यात देखत पती नाल्यात आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। पती वाहून गेल्यावरती पत्नी पूर्ण रात्र एकटीच नाल्यात शेजारी बसून होती। 24 तास उलटूनही नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या तिच्या पतीचा शोध काही लागला नाहीये। रात्रीच्या वेळी पती पत्नी आठवडी बाजार करून परत येत असताना अचानक जोरदार पाऊस आला आणि नाल्याला पूर आला। पती पत्नी पुरातून रस्ता काढत असताना दोघेही वाहून जाऊ लागले। पत्नीच्या हाताला झाड लागल्याने ती बचावली, मात्र पती वाहून गेलेला आहे। अधिक माहिती घेऊयात निलेश बंगाले यांच्याकडनं। निलेश, ही घटना रात्रीची आहे, नेमके कशा पद्धतीने हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि अजूनही बचाव कार्य सुरू असल्याचं दिसतंय? नक्कीच प्रज्ञा, वर्धा जिल्ह्यातील आनंदवाडी भागातील ही घटना आहे। एमपी मध्य प्रदेश मधलं हे जोडपं आहे जे शेतामध्ये रखवाली करतं आणि आठवडी बाजार असल्या कारणामुळे हे दोघंही पती पत्नी इथे गेले होते, आठवडी बाजारामध्ये गेले होते। सायंकाळ झाली होती, आठवडी बाजार करून ती जेव्हा परत होती तेव्हा सायंकाळ झाली होती आणि पाऊसही चांगला येत होता जोराने आणि पाऊस जोराने आल्यामुळे नाल्याला मोठा पूर आला, जो नाला त्यांना पार करून जायचा होता बाहेर। त्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी त्या पूर पार करण्याचा प्रयत्न केला। दोघंही पती पत्नी आपला हात धरून तो नाला पार करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पाण्याला ओढ जास्त असल्यामुळे पती जो आहे तो पत्नी देखतच वाहून गेला आणि पत्नी पण त्याच्या मागे वाहून गेली। पण पत्नीच्या हाताला झाड लागल्यामुळे पत्नी बचावली, मात्र पती तो तसाच वाहून गेला। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अशी की रात्र झाली असल्या कारणामुळे ती महिला जी आहे ती रात्रभर त्याच नाल्याच्या बाजूला एका मंदिरामध्ये झोपे गेली आणि सकाळी पहाटे उठून मग ती गावामध्ये जाऊन तिने मदत मागून पोलिसांना माहिती दिली आणि तब्बल गेल्या 12 तासापासून पोलिसांचा बचाव कार्य सुरू आहे। पोलिसांना अथक प्रयत्न करूनही ती शव जे आहे ते सापडत नाही आहे। बचाव कार्य सुरू आहे आणि पोलिसांचा सुद्धा ताफा आहे। नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी निलेश।